नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल जेली अँड मम्मा. तर इयर एंडला आम्ही प्लॅनिंग केला कुठेतरी फिरायला जायचं. आम्हाला जवळच कुठेतरी जायचं होतं. तर आमचं ठरलं की स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊया. आणि प्लॅनिंग करताना आम्हाला लक्षात आलं की इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अलीकडे 30 किलोमीटर इथे हे स्वामीनारायण मंदिर आहे आणि त्याला निळकंठ धाम पण म्हणतात. तर तिथे आमचं जाण्याचं ठरलं. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये स्वामीनारायण मंदिर दाखवणार. हॅलो, ते चीज वगैरे सांग आजीला. गुड. ये ग मम्मा, तू पण ये मम्मा, चल. हा, अरे वा, खरंच खूप छान काढलंय. हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल जेली अँड मम्मा. ये इकडे जेली. पण तू इथे स्विमिंगला जातो माहितीये का जेली? अगं मंदिर काय आहे इथे, 15 मिनिटात मंदिर आहे. मजा नाही आली. हॅलो, मोर आहेत बघ तिथे. हॅलो गाईज, आम्ही आलोय निळकंठ धामला. निळकंठ धाम, गुजरात. रेडी का? हे कोणत्या मंदिरात गेले पहिले? सहजानंद द्वार. हॅलो गाईज, हे आहे स्वामीनारायण मंदिर.
बाल स्वरूप श्री घनश्याम लाला. हळूहळू घे बेटा. हे दुपारपर्यंत वगैरे चलो. इकडून आहेत ना. इकडे या, इकडे जा, इकडे जा. चल बेटी.
आणि स्वामीनारायण महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो नाश्ता करायला. इथे निळकंठ प्रसादम म्हणून आहे, तिकडे नाश्त्याचे सगळे ऑप्शन आहेत. कचोरी, दाबेली, पाणीपुरी, डोसा, सँडविच वगैरे, आणि छान जेवण पण चांगलं होतं. तर इथे नाश्ता करून आम्ही जाणार होतो कुबेर भंडारी शिव मंदिरात. गुजरातच्या कर्नाळी गावात हे नर्मदा नदीच्या काठी वसलेलं हे कुबेर भंडारी मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार कुबेरदेवाने येथे कठोर तपश्चर्या केली होती आणि भगवान शिवानी त्यांना धनपाल म्हणजे खजिनदार बनवल्यामुळे हे स्थान कुबेर भंडारी म्हणून ओळखले जाते. येथे शिव आणि कुबेर यांची पूजा केली जाते. हे शंकर म्हणजे शिव आणि कुबेर यांचं मंदिर आहे. अजून एक कथा म्हणजे हे मंदिर स्वयंभू मंदिर, म्हणजे स्वतः शिवलिंग स्वतः प्रकट झालेले आहे इथे असं मानले जाते. आणि जिथे कुबेरदेवाने स्वतः पूजा केली होती आणि तेव्हा शंकर भगवानांनी त्यांना आशीर्वाद दिला की जे पण लोक ह्या मंदिराला भेट देतील त्यांना कधीच धनधान्याची कमी होणार नाही. तर अशी आहे या मंदिराची कथा. तर आम्ही इथून गेलो नर्मदा घाटेवर. इथं आहे नर्मदा घाट, आणि इथे ज्या पायऱ्या आहेत ना नर्मदा घाटावर जायला, तर ह्या 700 पायऱ्या आहेत. हा 700 पायऱ्यांचा घाट आहे. इथून पाणी घेऊन आम्ही ते शिवलिंगावर टाकलं आणि इथून बोटीने त्रिवेणी संगमावर पण जाऊ शकतो तर हा आहे 700 पायऱ्यांचा नर्मदा घाट. इथून बोटीने आम्ही जाणार आहे त्रिवेणी संगमाला. त्रिवेणी संगम म्हणजे इथे 3 नद्यांचा संगम होतो. एक म्हणजे नर्मदा नदी, अरसंग नदी आणि गुप्त सरस्वती असं मानलं जातं. खेळ पाण्यात खेळ. जेली इथे बघ. पहिले म्हणलं तिथं आपण घरी आलो भानगडीत डायरेक्ट इथं आलो असतो. तर आम्ही घरी आलो, पण आम्हाला इथे माहिती नव्हतं की आपण त्रिवेणी संगमावर जाऊ शकतो आणि आंघोळ करू शकतो. तर तुम्ही जर इथे प्लॅन करत असाल तर कुबेर भंडारीच्या इथून बोटीने आपण त्रिवेणी संगमावर जाऊ शकतो आणि तिथे आंघोळ करू शकतो. इथे आंघोळ करणं हे खूप पवित्र आहे.
चालत्या बोटमध्ये आम्ही नर्मदे मातेचं पाणी पिलं. खूप गोड आणि स्वच्छ पाणी आहे आणि हा एक माझ्यासाठी एक डिवाईन एक्सपिरियन्स होता. म्हणजे मी हा असा एक्सपिरियन्स कधी नव्हता केलेला जो मला इथे नर्मदा मातेच्या इथे येऊन झाला. म्हणजे खरंच सगळ्यांनी नर्मदा परिक्रमा केली पाहिजे किंवा नर्मदा नदीच्या इथे येऊन तुम्ही तिथचं पाणी घेतलं पाहिजे किंवा तिथे आंघोळ केली पाहिजे. पण म्हणजे एकदा तरी हा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे. युविका द सेलर